आज पता चला कि केदारनाथ को स्वर्ग क्यों कहते हैं। ना भय है किसी चीज का और ना भय है स्वर्ग आने का। टाइम झालाय, ट्रेन थांबले इथे. प्रवास आमचा बाकी आहे. बनापुरा हे रेल्वे स्टेशनवर आलंय. मी मध्य प्रदेशमध्ये पोहोचलोय. गेले 15 तास झाले आम्ही ट्रेनमध्ये आहोत. अजून प्रवास आमचा बाकी आहे. तास झालेत आम्हाला ट्रेनमध्ये बसलोय आम्ही आणि 17 तास पासून हे लोक पत्ते घेत आहेत. पॅडी काही जिंकत नाही मला वाटतं. आम्ही सकाळी 4 वाजता पोहोचू. तिकडनं मग परत ट्रॅव्हल करायचंय. तिकडनं पुढची सुरुवात. बसलोय ते भोपाळमध्ये, मध्य प्रदेश भोपाळ. आमचं आगमन झालंय. अजून खूप अंतरावर आम्हाला जायचंय. मॉर्निंग टीम. सो मंडळी, आम्ही आता उतरण्याच्या मूडमध्ये आहोत. माझ्या मागे पाहताय तुम्ही लोक. कवरा टाइम सगळे उतरण्याच्या मूडमध्ये आहेत. इकडे कोण कोण आहेत? सो सगळे टीम रेडी आहेत. आता पुढचं स्टॉप येते. कुठला स्टॉप आहे पुढचं? निजामुद्दीन रेल्वे स्टेशन आहे. 5 मिनिट रेल्वे स्टेशन आहे. तिथे आम्ही उतरणार आहोत आणि मग आमची मजा काय असेल ते काय रे.
आमचा चाय नाश्ता झालेला आहे. बाई काय नाश्ता झाला? मस्त, खूप छान होता. कसं वाटते? काय काय घेतलं? मी घेतलं पराठा आणि चाय घेतला. मजा येते नाही. तर फायनली आईने नाश्ता करून झालेला आहे. आई काय सांगशील? नाश्ता केला. जरा जोरात बोल. केदारनाथ चढायचं आहे बाबा. तब्येत डाऊन कर. तब्येत थोडी डाऊन झालेली, तर आता थोडं फ्रेश वाटतंय. चहा नाश्ता केलाय, हा थोडं फ्रेश वाटतंय. कधीच्या नव्हत बसलेला एवढा प्रवास आपण केदारनाथ वरती चढायचा आहे. कसा काय होला आपला? शतागटा संभ्रम ब्रह्मण्डलिम्बनेश्वरी विलोलपीचि वल्लरी विराजमान मूर्धनी. सो फायनली आम्ही पोहोचलो हरिद्वार मध्ये. फायनली हॉटेलवर पोहोचलो. खाली जाऊन कुठली हॉटेल आपली? सो फायनली हे आमचं हॉटेल आहे. अरे बा बसलं तुम्ही, मला सोडून बसलं. यही वो लोग हैं जो आगे आकर पहले देख लेते हैं कि क्या क्या है और फिर चेक करते हैं. 2 दिवसानंतर याला तिसरींदा थंडी लागली. एवढी थंडी लागली की त्याला खाऊ की स्वेटर करू काय समजा. काय सेवा माझ्याकडून? बाई तुला काय पाहिजे? काय नाही तुला खूप छान आहे आणि चांगल्या प्रकारे सर्वांचा नाश्ता झालेला आहे. छान असं हॉटेल. तर आम्ही आलेलो आहोत हरिद्वारमध्ये. आम्हाला रूम मिळाली आहे. तुम्हाला रूम दाखवतो माझी कशी असते. लागली चावी. ही बघा रूम. वा काय स्पेशालिटी आहे हे बघता का तुम्ही? किती मस्त आहे. नरम नरम आहे एकदम एकदम नरम नरम. सिरियसली मजाच मजा बाई. काय काय रूम मध्ये आपण पाहूयात आता. हा आहे मेकअप करायचं रूम. ही टीव्ही रात्री बिग बॉस बघायला. हा बाथरूम आता आंघोळ करायला, कारण 3 दिवस झाले आंघोळ नाही केली आम्ही. टॉयलेट. बाई 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 आज मजाच मजा आहे. म्हणजे पोरांची गरीब लोकांना आज लाईफ एन्जॉय करायला मिळणार. हे बघा हे सगळे आमची आली. हे बाई 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 आली सगळे आली. यस यस बस एवढंच पाहिजे होतं बाबा. एन्जॉय आजचा दिवस. सकते हो आप हम लोग. टीवी चालू हो गई है. सब फॅमिली टीवी देख रही है. वाह 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 वाह. तो फायनली फ्रेश वगैरे झालोय सगळेजण आम्ही. आणि माझ्या मागे पाहता तुम्ही सगळं हा मित्र परिवार आहे. जे सगळे नवीन भेटलेत आणि खूप छान अशी मित्र आहेत. बावड्या बोल की जरा काहीतरी. हा विमान खाऊन भाऊ तोंड बंद झालंय. भाऊ तुम्ही सांगा कुठून आले सगळेजण? सगळे पुण्याचे आहेत का? अच्छा फर्स्ट टाइम आहे काय केदारनाथ का? सगळ्यांची फर्स्ट टाइम ओळख झाली. सगळे खूप छान आहेत आणि अशी एन्जॉय करायला पाहिजे. काय उरलंय आयुष्यामध्ये? मरतात लोक चालले ओढून. सो आता मी खूप छान चांगला दिवस घालवणार आहे. आणि याच्यानंतर कुठे जायचं? गंगा आरती करायला जायचं. हरिद्वारला जायचं. उड्या मारणार तिथं आम्ही. ठीक आहे बघा तुम्ही. बाकी काय बोलायचं नाही. काय बोलायची इच्छा आहे? काय बोलायचं नाही. कोणाची इच्छा नाही, कारण सगळे सडलेले तोंड पाहून सगळे थकले सगळे. चला भेटूया पुढच्या. आता बोलू का मी? सो मंडळी आता आमची सगळी पूर्ण टीम जी आहे ती गंगा घाट या ठिकाणी चाललेली आहे. मी पाहताय सगळे चेहरे वगैरे एकदम हा सगळे फ्रेश झालेत. एकदम मजा येणार दर्शन घ्यायला. आता आलोय गंगा घाट या ठिकाणी. मी पाहताय माझ्या मागे हा फायनली गाईज सगळेजण आम्ही आता हरिद्वार या ठिकाणी पोहोचलेलो आहोत.
गंगा मैया की, बोल गंगा मैया की। गंगा मैया की, बोल गंगा मैया की। सो देवीची आरती या ठिकाणी झालेली आहे। आता आम्ही इकडनं परत आमच्या रानाच्या ठिकाणी आम्ही वळत आहोत। जस्ट आत्ताच मी गंगा या नदी काढून आम्ही आलोय, देवदर्शन करून आलोय। आता हरिद्वारचं दर्शन झालं, आता उद्या अनेक परत दुसऱ्या याचं ऋषिकेशचं दर्शन घेणार आहे। आता थोडं फ्रेश होतो आणि मग फ्रेश झालो की लगेच जेवायला जायचं। परत आपण गुड मॉर्निंग। सकाळ झालेली आहे। थोड्याच वेळात आम्ही आता गुप्तकाशी दिशेने रवाना होणार आहोत। सो लवकरच तयारी करू, चला। सो गाईज गुड मॉर्निंग, तुम्ही कसे आहात? आजचा आमचा चेकआउटचा डे आहे। फर्स्ट डे आम्ही इकडनं हे करतोय। तुम्ही पाहताय माझ्या मागे पब्लिक रेडी झालेली आहे आणि फोटो काढायला स्टार्ट केलेला आहे। त्यानंतर हे आमची पुण्याची मंडळी सगळे रेडी आहेत। पुढच्या गुप्तकाशीचं आम्ही आता दर्शन घेणार आहोत आणि खूप मजा येणार आजच्या देखील याला। तर असा हिरो दिसत नाही आम्ही, पण ठीक आहे। तर मंडळी आता आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होतोय। आम्ही सगळे बसमध्ये बसलेलो आहोत ऑलरेडी। आम्ही जातोय आता गुप्तकाशी। गुप्तकाशी जा रहे हैं ना हम लोग भी, तभी हम लोग गुप्तकाशी जा रहे हैं। चलो आपको सब हमारे मेंबर जो है बैठे हैं, चलो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, हर 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 हर। चला पुढच्या प्रवासाला सुरुवात। आणि आता गुप्तकाशीचं दर्शन तुम्हाला आम्ही घडवणार आहोत। ऋषिकेशला नाही चाललोय आपण, गुप्तकाशी चाललोय। तुला काय माहितीये काय? हा साहेबांना माहिती आहे इथं। तर मंडळी हरिद्वार पासून आम्ही आता पुढे काय आलोय, अंतरावर आलोय। तुम्ही पाहताय रस्त्याने एका ठिकाणी आता आम्ही थोडं एक मंदिर लागले, त्या ठिकाणी सगळा संपूर्ण जो आहे आणि पाया पडते। तुम्ही पाहताय मूर्तीचं दर्शन। सो आई कसं वाटतंय? खूप मजा आली आणि इकडचं म्हणजे खूप पब्लिकची एक कमाल आहे की एक डोंगरात राहतात, डोंगरात सगळा रोड कोरलेला आहे आणि बस नुसती घुमून 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 आणि गंगामाया 3 तास झाले अजून संपत नाहीये, सोबतच आहे। एवढं म्हणजे डोंगरातच आहे, एवढे खूप मजा आली, खूप भारी वाटतंय। चला फायनली खूप मजा येते ऍक्च्युली आम्हाला। आणि संपूर्ण टीम आहे आमच्या आता परत बसमध्ये निघतो आम्ही। हा वाव, काय फोटो काढले? ज्याला ब्लॉगर मध्ये बरंच आवडतं, महिने फोटो काढले की नाही मला? भाई फोटो काढला? इच्छा नाही, खरं सांग, खरं सांग। इच्छा नाही, इच्छा कसा काय? अरे बाबा तेच मी विचार करत होतो, आमचा ब्लॉगर गेला काय? सगळ्यांनी फोटो काढलेला आहे शंकराचा आणि शंकराचं दर्शन झालेलं आहे। आता निघतो आम्ही पुढच्या प्रवासाला। चला बाय कृष्णा, कसं वाटतं तुला? अंकल और कितना टाइम लगने वाला है हमें ऐसे जाने के लिए?
10 घंटे लागणार इकडे जायला. चला तर मंडळी, चाय प्यायला म्हटलं जरा लय प्रवास चालू आहे, चाय प्याऊन घ्यावा. नजारा बघा फक्त, नजारा खूप छान असा नजारा आहे मित्रांनो. केदारनाथ खरंच यायला पाहिजे ट्रेक मध्ये मित्रांनो. हा नजारा एक छान आहे. चला चाय प्यायला. फायनली आम्ही पोहोचलोय आता गुप्तकाशी या ठिकाणी. ते रूमच चालू आहे डिस्कस आमचं. ते काय होते बघूया. तुम लोग का 110 है, रूम नंबर याद रखो 110. चला, ज्यांचं रूम नंबर झाल्याने चला पुढे, रूम नंबर झाला त्याने निघा पटापट. फायनली गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत रूम मध्ये. आणि रूम पाहता तुम्ही आजची कशी आहात. गुप्तकाशी या ठिकाणी आज आमचा स्टे आहे. आणि तुम्ही रूम पाहता कशी आहे. वा, आज 1 बेड, 1 2 वाव 3 स्पेशल बेड आहेत आज. वा, खर्च केलाय बाबा, खर्च बेड पाहिजे. अरे बाबा थांब थांब, आईची गुप्तकाशी नंबर लागला. आईला गुप्तकाशीला घर भेटले. आज आम्ही गुप्तकाशीमध्ये आहे. आलो फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवायला बसलोय. जेवायच्या तयारीमध्ये आहोत. चला जेवण करून भेटूया परत रूम मध्ये. आज गुप्तकाशी में है होटल का खाना बहुत अच्छा था. होटल के ओनर कृष्णा जी पिताजी उनके अच्छा खाना था और अच्छा लगा. जहाँ पे स्टे कर रहे हम लोग अच्छा लगा. खाना अच्छा लगता है कि कस्टमर को अच्छे से. आपको बस शुभकामनाएं और थैंक यू. अच्छा लगा. ठीक है, मोस्ट वेलकम. मंडळी आमचं जेवण झालेलं आहे आणि आता झोपायच्या मूडमध्ये. तुम्ही पाहता बाकीची मंडळी झोपायच्या मूडमध्ये आहोत. सकाळी 4 वाजता उठायचं आणि 4 वाजता इकडनं आम्हाला जायचं आहे केदारनाथला. बघूया आता काय पुढे होतं. चला, गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, भेटूया उद्या. निघणार आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी, म्हणजे केदारनाथला आम्ही निघतो आता इकडनं. काही प्रवास जायचं मित्रांनो. खूप थंडी आहे. 1 2 3 4 लोकेशन आहे आमचा तिथे. तर आम्ही राहतो. आई आमची रेडी. आई रेडी आहे ना? रेडी आहे. जोराने बोल की जरा. हो रेडी. निघाला आता आम्ही. आई रेडी आहे, सगळे रेडी मस्त. नवस बोलना नवस बोलना कधी तू माझी होणार. कधी तू माझी होणार. कधी तू माझी तर मंडळी आम्ही आता चाललेलो आहोत केदारच्या रस्त्याला. आणि तुम्ही पाहता माझ्या मागे संपूर्ण टीम आहे. संपूर्ण टीम आहे. काय से हाय. तर मंडळी चला. घेऊन फिरायलो. वा, व्यवस्था केली आहे.
पाहता सगळे टीम चालत थांबवायचे सगळेजण आता. संपूर्ण टीम जी आमची थांबलेली आहे. सर्वजण या ठिकाणी नाश्ता करतात गाईज. तू पाहताय सगळं नाश्ता करतो त्याच्यामुळे काहीतरी एनर्जी खायला पाहिजे. अंकल एक ना और 10 रुपये वाला चॉकलेट दे दो. ना जी ना जी अभी सुना भी नहीं आया थोड़ा सा. ये वाला दे दो. कहाँ पे तुम लोग? हाँ जी हाँ जी. बाबू चॉकलेट खाएगा ना तू? चलो सबके लिए चॉकलेट ले रहा हूँ गाइस. और आगे और लंबा चलना है, मतलब बहुत लंबा चलना है. कितना लंबा चलना है भैया साहब? चलो अभी और आगे चलना है हमें. तो चलो थोड़ा सा चॉकलेट वगैरह खा के फिर हम यहाँ से निकलते हैं. हम चैनल सब्सक्राइब कर रहे हैं अभी. अंकुश दळवी. अंकुश दळवी सर्च केल्यानंतर लगेच होतं गाईज. खूप फेमस झालोय सध्या. हे आता मी सबस्क्राईब करतोय. ओके ये ब्लॉग बहुत जल्दी आने वाला अपना, तो देखना ना बोलो. ठीक है चलो भाई थैंक यू. आज एक फोटो लेते जाओ. सो संपूर्ण टीम आता आई सोबत आणि आमचे सगळे मित्र परिवार. कृष्णा आहे सोबत, प्याडे आहे, ज्याने या टीम साठी आम्हाला बोलवलं आणि एवढ्या संपूर्ण या नजाऱ्याचा आनंद घ्यायला दिला. मजा येते यार. प्याडी थँक्यू. बस का? आय लव्ह यू. कांद्या होतो का? नको नको बाबा एवढं नको. चला फायनली मजा येते. खूप छान असा नजारा आहे माझ्या पाठीमागे. आई ये लवकर. वाव काही अंतर चालून झालंय आणि आता आम्ही गौरीकुंड यासाठी आम्ही इकडनं ही गाडी करतोय. या गाडीमध्ये बसून आम्ही इकडनं जातोय गौरीकुंड पर्यंत. प्रताप शिवरायांचा 8वा प्रताप. शिवरायांचा 8वा साक्षेप. शिवरायांचा 8वा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांचे कैसे. कारने आम्हाला या ठिकाणी सोडलेलं आहे. तुम्ही पाहताय आमच्या मागे जंगल. केदारनाथमध्ये जर आपल्याला वरती चढायचं असेल तर या काट्या घेणे गरजेचे आहेत. कारण दम लागतो त्यावेळेस थांबण्यासाठी, असं आराम करण्यासाठी ही काठी गरजेची आहे. तर मी काठी आता खरेदी केलेली आहे. पुढच्या दिवशी आई बघा तुम्ही, आई बघा किती फास्ट चालली आहे माझी. खूप घाई झाली आईला. खूप थकवा लागतो. श्वसन श्वास थोडा कमी मिळते. पात्याकडून डोंगराळ भाग आहे, बाजूला नदी आहे. लिटरली आज बघा मला माझा फेसबुक असं वाटतं खूप छान दिसतोय मी. या आई बघा थकली आहे. अजून खूप चालायचं आहे आपल्याला, खूप चालायचं आहे आणि सावकाश सावकाश चालूया आपण. बट आईने असं ठरवलं की मी कशामध्ये बसणार नाहीये. घोडा पण नको, हातगाडी पण नको आणि हेलिकॉप्टर पण नको. पहिल्यांदा एवढी इच्छा पूर्ण की वरती जायचं आणि खाली यायचं. बस आईची एवढी इच्छा आहे की चालत जायचं आणि चालत यायचं. चला आईसोबत हा प्रवास खूप चालायचंय. कसं वाटतंय? आणि आता वाजले 10:30.
आपल्याला अजून 5:30-6 तास चालायचंय. 6 वाजता केलाय आणि आम्ही आता आहोत थोडं अंतरावर. अजून खूप चालायचंय गाईस. आता वाजलेत बरोबर 10:30. संध्याकाळी 6 पर्यंत आम्ही तिकडे पोहोचू असं वाटतं ना काही. 6 वाजता आम्ही तिकडे गौरीकुंड हे 3 किलोमीटर आहे अजून. आणि त्यानंतर आहे भैरव मंदिर 5 किलोमीटर. त्यानंतर घोडा पडाव ते तिकडे पुढे आहे. सो अजून वेळ लागेल थोडासा जायला. अजून कमी साधारण तरी 15 किलोमीटर चालायचं आहे. त्यामध्ये 2 किलोमीटर आलेलो आहे मी. अजून 13 किलोमीटर चालायचं आहे. सो पुढचा प्रवास आपण आता सावकाश करणार आहोत. सो गाइस अभी हम लोग आधे रास्ते में नहीं पहुंचे. 12 किलोमीटर पहुंचे. 7 कवर हुआ है. इतना ही और चलना है, फिर इतना ही और चलना है. मतलब बहुत चलना है और बहुत बड़ा ये ब्लॉग होने वाला है. देखते रहो. आपको भी केदारनाथ का ऑनलाइन दर्शन. वही लोग हैं ये वही लोग हैं जो आगे जाने की भूख लागली है. काय अंतरावर आलो है मैं आता. 10 का बजे. ये देखिए मैगी वहाँ पे बन रहा है. मैगी थोड़ी सी मैगी खाते हैं उसके बाद फिर आगे जाना है. मैगी बनकर रेडी है. बहुत अच्छी मैगी बनाई भाई आपने. अच्छा साथ में लॉन्च का भी स्वाद अच्छा आ रहा है उसके साथ में. वाह बहुत ऊपर है हम लोग अभी और पहाड़ों के ऊपर ठंडी बज रही है. कुछ आगे जाएंगे तो बर्फ गिरना शुरू हो जाएगी ना. आगे बर्फ गिरना शुरू हो जाएगी उसके बाद. लेकिन एक गरम नाश्ते का स्वाद ही अलग. यस थैंक यू. पुढे तू पाहताय वाह मॅगी खाल्ली. मॅगी मंडळी आता ज्या ठिकाणी आता आहे ते ठिकाण आहे हिमालय सारखं चालू झालंय. म्हणजे बर्फ थोडा थोडा पडतोय. म्हणजे पाणी सारखं पडतंय आणि वरती 5% सेल्सिअस असं जर पाहिलं तुम्ही तर ते एवढी थंडी वाटत आहे की माझ्या हातच्या पर्वत का मैं रानी मैला की तेरी मेरी पार पड़ेगी भोड़ेली. साधारण आम्ही आता अर्ध्या वाजता ना 9 किलोमीटर बाकी आहे. 9 किलोमीटर आम्ही आलेलो आहे. चाय नाश्ता सगळं. थोड़ी थकत नाहीये. एवढी एनर्जी आली की बाप रे. सब छोड़ के तेरी आऊंगी परिवार ते बन जागा भोले साथ निभा दे तू तेरा जो भी भा जागा मन ने मत हाथ छोड़.
आम्ही केदारनाथच्या 6 किलोमीटर आत मागे केदारनाथच्या दर्शनाला. चला, गुड नाईट मित्रांनो. सकाळचे 6. गुड मॉर्निंग. सकाळी 6 वाजलेले आहेत. संपूर्ण रात्रभर खूप बरफ पडलेला आहे. इकडनं 6 किलोमीटर आहे केदारनाथ. आता इकडनं आम्ही निघणार आहोत प्रवासाला. थंडी वाजते. हात देखील सुंदर झालेले आहेत. खूप आता डोंगर आहेत. मित्रांनो, आता आम्ही केदारनाथच्या दिशेने रवाना झालोय. ती बघा आई चालली आहे माझी. आता बरोबर हा बरफ खूप थंड आहे. खूप थंड आहे गाईस. चढायचं म्हटलं तरी सगळीकडे 2014 झाली. केदारनाथ या ठिकाणी जो पावसाने कहर केला होता त्यामध्ये तुम्हाला पाहतो मिळतं. हा जो रस्ता आहे हा संपूर्ण रस्ता असा होता. बघा, हा रस्ता आहे, जुना रस्ता आहे हा. आणि आता हा नवीन रस्ता तयार केलेला आहे. म्हणजे साधारण ह्या रस्त्याचा आणि ह्या रस्त्याचं 5 किलोमीटर जास्त फरक पडतो. 5 किलोमीटर जास्त चालत जावं लागतं तुम्हाला. अजून देखील तुम्ही पाहता हा जो रस्ता आहे हा रस्ता अजून देखील जुना रस्ता आहे. परंतु दरड कोसळल्यामुळे आणि 2014च्या नुकसानामुळे हा पूर्ण दरीत गेलेला आहे. भाई कसं वाटतंय रे तुला? जाम भारी. जाम भारी वाटतंय. जाम भारी. जाम बर्फ पडला आमचा पूर्ण पार. बघितलं एवढा खूप सारा बेस. कृष्णा ऍक्च्युली कृष्णाला सवय असावी या साईडची म्हणून कृष्णाला काही थंडी वाटत नाहीये. तुम्ही पाहताय माझ्या मागे कैलास पर्वत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोले. जय बोले. रानी मैला की तेरी मेरी पार पड़ेगी भोले लिखी पहला की. तू भोला पर्वत का मैं रानी मैला की तेरी मेरी पार पड़ेगी भोले लिखी पहला की. रस्ता आहे. बरं पडल्यामुळे सगळेजण सरकताय. बघ तुम्ही पाहताय सडकायला होतं. इकडनं खाली जाऊ शकतो आपण. बाकी सगळे लोक चालत झोपत येत आहेत कारण इकडनं खाली जर पाय सटकला डायरेक्ट खाली आणण्याची शक्यता आहे. खूप सावकाशपणे ही शंकरपाळ्याने म्हणजे या मित्राने शंकरपाळ्याने खाल्लं. आईचं प्रेम आहे ना ते वेगळं असतं. आमची आई बघा शंकरपाळे खावा. बरफ पडलेला आहे. रात्री खूप बरफ पडला. अजून केदारनाथ 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर प्रवास करायचा आहे. त्याच्यावरती चाय मिळतोय.
घर छोड़ के भूले देख ले फिर तू रोएगा। हट छोड़ दे मैं भूले अपना ले कदे तने न सताऊंगी। किसे ते कोई मतलब नहीं सब छोड़ के तेरी आऊंगी। परिवार ते बन जागा भोले साथ निभा दे तू तेरा जो भी भाग। बाबा जी दर पे तेरे आया जी खाली झोली पर दो जी। ओ बोले नाथ रे ओ शंकर नाथ रे। थोडासा व्यायाम केला। सो फायनली गाइज मी आता रेडी आहे। थंडी वाजत होती, हातपाय काम करत होतो माझे पूर्ण। थोडासा NSS मध्ये मी काही शटाकटा संभ्रम ब्रह्मंदलिंपनेश्वरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि। ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणम् फायनली आम्ही केदारनाथवर पोहोचलेलो आहे। पाहताय माझ्या मागे एंट्री करायचंय। तिकडला मंदिर तेरी मेरी पार पड़ेगी भोले लिखी पहला की। तू भोला पर्वत का मैं रानी मैला की। तेरी मेरी पार पड़ेगी भोले लिखी पहला की। सो फाइनली हम लोग जन्नत पहुंच चुके हैं। आप देख रहे हैं केदारनाथ का ये मंदिर। रोई खड़ी थी मैं यही बोलूंगा। किस तरह बाबा कसा वाटते? दर्शन झालं बाबा। प्यार तेरे ते बार बार दोहराऊं मेरा। फाइनली हम लोग केदारनाथ पहुंच चुके हैं। आप देख बहुत अच्छा नजारा है। भय नहीं होता किसी का। मी दर्शन घ्यायला आतमध्ये चाललोय। महादेव 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 आहे आणि मंदिर आतून अभी दर्शन करके बाहर आया हूँ और बहुत ही अच्छा दर्शन हुआ। बोले बहुत अच्छा सा हमारा आज दर्शन हुआ है और बहुत खुश हूँ क्योंकि आज पता चला है कि केदारनाथ को क्यों कहते हैं स्वर्ग। सच में स्वर्ग सी हवा आती है यहाँ पे और सच में स्वर्ग है। बहुत मजा आया आज मम्मी के साथ। मम्मी ने आशीर्वाद लिया और एक अलग अच्छी यादें यहाँ से लेके जा रहा हूँ और स्वर्ग से जा रहा हूँ ऐसा लग रहा है। आप देख रहे हो अच्छा दर्शन। कि हर मेरा दोस्त हर सो गाईज आमचं दर्शन झालेलं आहे
आणि आई संपूर्ण रस्ता चालत आली आहे. पहिल्यांदा आई एवढी चालली आहे माझ्यासोबत. 20-25 किलोमीटर आई चालली. आई कसं वाटतंय का? खूप चांगलं वाटतंय. खूप माझं कामना होती की मी चालत दर्शन करेल. मी चालत आले, थकले पण आली. बर्फातून चालत आलो. खूप छान आहे. सकाळी सकाळी बरफ पडला तरी देखील आम्ही चाललो. खूप छान वाटलं. तुम्ही पाहताय स्वर्गात आल्यासारखा अनुभव झालाय. आणि खरं याला स्वर्ग का म्हणतात याचं मला उत्तर आज मिळालं. खरंच स्वर्गात घेऊन आलोय. असं दर्शन म्हटलं तर केदारनाथ बाबा एवढं दर्शन कोणाचं म्हणजे भारी नाही आहे. पण जे दर्शन मला येईल ते खरंच भाग्यवान. अब भय नहीं है जीने मरने का क्योंकि हम आ चुके हैं भोलेनाथ के दरबार में. आज ज्या स्वर्गाच्या आम्हाला हवा, ज्या स्वर्गामध्ये आमचा अनुभव दिला ते म्हणजे हे आमचे ओमकार दादा. ओमकार दादानी संपूर्ण टूर अरेंज केली. राहण्याची सोय, खाण्याची सोय, म्हणजे एवढं ना की मोठा भाऊ कसा असतो त्याप्रमाणे तर सगळं अरेंज करतो आणि सगळं मोठ्या भावासगळं सांभाळतो. माझी आई आणि मी आलोय पण तरी देखील त्याने एवढंच म्हणजे आई आली का, आई बसली का, आई रूम भेटली का, तुम्ही झोपलात का, संपूर्ण काळजी घेणार हा ओमकार दादा. सो थँक्यू ओमकार. काय सांगशील आता पण जेवढा टूर केलात कशी मजा येते? मस्त मस्त एकदम. केदारनाथचा एक्सपिरियन्स कसा होता? एकदम मस्त होता. सिरियसली मला ऑब्विसली आता याच्यानंतर जिथे ओमकार दादा असेल तिथे अंकुश दळवी नक्की असेल. आणि माझा हा ब्लॉग आता मनालीचा नेक्स्ट ट्रॅक हे आहे, नेक्स्ट ट्रिप आहे. सो तिकडे नक्की जाणार आहे मी. सो थँक्यू ओमकार दादा अँड टीम. वेलकम, मोस्ट वेलकम. हर हर महादेव. हर हर महादेव. आज पता चला कि केदारनाथ को स्वर्ग क्यों कहते हैं. ना भय है किसी चीज का. बाबा जी दर पे तेरे आया जी, ओ खाली झोली भर दो जी, ओ शंकर नाथ रे. खरंच खूप मजा आली आईसोबत ट्रेक करायला आज पहिल्यांदा. आणि फादर मिस करतोय यार तुला. तुझी खूप इच्छा, आठवण येत आहे. आणि बाबा मला माहिती आहे मी आईची काळजी घेतो की नाही मला माहिती नाही, पण चांगली काळजी घेतोय. ओके सो आय लव्ह यू बाबा. ऑलवेज मिस यू. खूप आठवण येते तुमची. थोडं लांब आलोय, सोबत नाहीये तुम्ही आमच्या. सर बाबा आम्ही मिस करतो खरंच तुला. तुम्ही काळजी घेत असाल, आमच्या सोबत असाल मला माहिती आहे. आता रडणार नाही मी कारण ठीक आहे. खूप आठवण येते तुमची. खूप मिस करते तुम्हाला. मला माहित नाही मी आईची काळजी घेतोय की नाही घेत, पण जी मला आईचं श्रवणबाळ नाही व्हायचं बाबा, पण आईचा एक मुलगा होऊन नक्की दाखवेन. तुझी खूप आठवण येते ऍक्च्युली. तू हवा होतास आज. खूप सारी स्वप्न राहून गेली मागेच आणि असं अचानक तुम्ही टाकून गेलात. दर्शन झालेलं आहे, केदारनाथ पाहून झालेलं आहे. आता आम्ही निघतो खालच्या दिशेने. इकडनं आम्हाला अजून परत 20 किलोमीटर खाली चालत जायचंय. बघू आता कसं काय करायचं ते. ठीक आहे चलो उतरायचंय. आईने 20-25 किलोमीटर आई चालली आहे खालूपासून इथपर्यंत. बाकी सगळे आमच्या सोबत जे होते सगळे काही चालत आले, काही हेलिकॉप्टर, काही विमानाने आले, काही घोड्याने आले. सो आता आईला मी याची इच्छा आहे की आईने घोड्यावर जावं कारण खूप झालं म्हणजे खूप. इकडनं मग 25-20 किलोमीटर खाली उतरायचं आहे. तिकडनं मग परत आम्हाला बस जायचं आहे आणि जास्त थकायला नको म्हणून आम्ही इकडनं बस करतो, जेणेकरून बस म्हणजे घोडा करतो जेणेकरून आई घोड्यावरती सावकाशपणे खाली उतरेल आणि सावकाश जाऊया. मी तर अजूनही इकडनं चालत जाणार आहे. चालत निघालेलो आहेत पण ऍक्च्युअली प्रॉब्लेम असा आहे की हेलिकॉप्टरची बुकिंग फुल आहे आणि घोड्यावरती जायचंय कारण
मम्मी आमच्या सोबत होती, दादू आमच्या सोबत होता, ताई पण आमच्या सोबत होती. दादू पण सोबत होता आणि सोनू. अरे बाबा त्या सोनूने अख्खी वाट लावली. सो काय सांगाल, कसं वाटलं तुम्हाला आज केदारनाथ दर्शन? अरे लय भारी वाटलं, मला छान आवडलं सोनूचं ते. मला तर चालत आवडलं, घोड्यात तर बिलकुल आवडलं नाही. घोड्यात परत त्रास झाला. चालत मजा येते की घोड्यात? चालत घोड्यात नाही. वेडे तुमचं काय बिघडलं ते सांगा आम्हाला. सगळ्यात काय बिघडलं काय? एवढी मशाज करून दिली तरी पाय दुखते बोल. मग झोपात आराम कर. नाही, एवढी थांब, मुलं थांब, कसा दगदग होत होता. अरे कसा दगदग होत होता. दगदग कसं होतं तुला? दगदग कसं होतं तुला? दगदग कसं काय असं वाटत होतं इथं पडते की तिथं पडते आता. ऍक्च्युली खरंच खूप खूप मजा आली आज. मम्मी तुला कसा वाटला आज चालत येऊन? चालत बेटर आहे हेलिकॉप्टर की घोडा? आणि घोडा आणि चालत बोलले तर चालत बेस्ट आहे. भले आम्हाला टाइम लागला. पहिल्यांदा असं झालं असेल 11 ते 11 वाजता निघालो, 11 वाजता पोहोचलो. वाट लागली बोलणार. मम्मी बिचारीची पाय. मजा आली. पण आज माझे पार्टनर्स पण होते बॅक सपोर्ट. जय भाई आणि सुष्मिता आणि भाई आपला सोनू भाई आणि ते काकीची तर हालत झाली. काकी खरंच खूप मजा आली आज. आम्ही केदारनाथवरून 11-12 वाजता आज आलोय. आता आम्ही रेस्ट करतोय, थोडा आराम करूयात आणि परत उद्या पुढे जायचं. उद्या ऋषिकेशसाठी आमची निघणार आहे. अरे बाबा एवढा चुकतो आता. गुड नाईट, टेक केअर, सर्वांनी काळजी घ्या. उद्या आम्ही जाणार आहोत ऋषिकेशला. सो ब्लॉग पाहायला विसरू नका. ठीक आहे, गुड नाईट, टेक केअर, बाय. फायनली काय आम्ही आता चेकआउट करतोय इकडनं. आता मी ऋषिकेशला चाललोय. इकडनं ऋषिकेशला जाऊ, त्यानंतर मग पुढचा प्रवास, तिकडे एन्जॉय आणि पार्टी. चला एन्जॉय करूया. खायचा एक आवड मिळते मला. हा याला केदारनाथच्या आम्हाला ट्रॅकिंगसाठी, एंटरटेनमेंटसाठी अजून काय सांगू, काय केलं तू? अजून काय केलं तुझ्यासाठी? मम्मीला हेल्प करण्यासाठी. हा आणि मम्मी आम्ही मजा आणि केली. माझे हे 2 भाऊ बहिणींना पण एंटरटेन करण्यासाठी मला खूप खूप आभार. आपण काय अगं वेडे बस, आता काय रडवशी की काय? मला माझा आशीर्वाद आले डोळ्यातून. हे बघे चॉकलेट. आता माझ्या मागे 2 नद्या आहेत. एक आहे ही जी आहे ही केदारनाथवरून येते, ती बद्रीनाथवरून येते. आणि हिचं नाव आहे अलकनंदा, तिचं नाव आहे भागीरथी. या दोन्ही नदींचा संगम म्हणजे गंगा नदी या नावाने पुढे येऊन ती ओळखली जाते. चला खूप छान वाटलं आईसोबत आज नदीचा. जिथे आम्हाला पोहोचायचं होतं तिथे म्हणजेच ऋषिकेशला आम्ही पोहोचलेलो आहोत. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. एकदम मस्त यार, कितना अच्छा व्यू से यार. ये अपना वाटिका कॅम्प आहे. हो देखो कॅम्प. तुम्ही पाहताय माझा एक छान असा व्ह्यू आणि कॅम्प लावलेला आहे या ठिकाणी. आणि आता पाहतोय हे टेंट आहे त्या ठिकाणी जिथे आपण राहणार आहोत. आजचा जो माझा टेंट आहे तो हा टेंट आहे. चला पाहूया आपण माझ्या टेंट मध्ये काय आहे. वाव, ही आहे रूम, ही आहे गादी, ही आहे गादी, फॅन आहे. अजून काय आहे आतमध्ये? ओके वाव. मंडळी आज आमचा हा 11 नंबरचा टेंट आहे आणि आता तुम्हाला दाखवतोय की आज इकडे काय काय असणार आहे. मी पाहता फोटोशूट चालू आहे गाडीचा त्याचा. त्यानंतर आज ज्या ठिकाणी आहे तिथे आहे जेवायचं, जिथे आम्ही जेवण करणार आहोत. इथे जेवण करणार आहोत आम्ही. आणि इथे लागलेलं आहे IPL. चला अजून पुढे जाऊन दाखवू तुम्हाला काय दाखवू. अजून पुढे इकडे 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 आहे डीजे, म्हणजे डीजे आज डीजेची पार्टी देखील या ठिकाणी होणार आहे.
डीजे वाल्याला आपण आता आपला गाणं लावायचं. इकडे एक मिनिट. सगळेजण पार्टीला बसलेले पाहताय. जे आहेत ते सगळे पार्टी करायला लागले. तिकडे पार्टी चालू आहे. इकडे तुम्ही पाहताय फोटोशूट चालू आहे. रेणुका हे खूप बिझी असतो यार. तू गर्लफ्रेंड आहे की नाही? यस, तुझी काय गर्लफ्रेंड वगैरे कोणी आहे? ओके, यस सिंगल आहे आणि मी पण सिंगलच आहे बाबा. फायनल तुम्ही पाहताय मम्मी, दादू, ताडी कुठे? ताडी येत आहे. सर्व एन्जॉयमेंट चालू आहे. सर्वांची एन्जॉयमेंट चालू आहे गाईस. खूप छान असा नेचर मध्ये आहे आम्ही. आणि हा आहे ओमकार दादा. ओमकार दादा पण खूप एन्जॉय करतोय. आमची पब्लिक इथं 2 फोटो दाखवून थांबले. आम्ही आलो इथं टेंट मध्ये. आमचा टेंट बघा एकदम जाम भारी आहे. खूप छान टेंट आहे. खूप मजा येते. सकाळी आम्ही स्विमिंग पूल मध्ये उतरणार आहे. ते तुम्हाला दाखवणार आहे. आपला भाई सकाळी 7 वाजता स्विमिंग पूल मध्ये कूदणार आहे. अरे वेडे, मी माणूस आहे. माणूस उतर काय सगळं थंडी वाजते. मजा येईल आपल्याला जाम. बघू, आपण ट्राय करूया. सो फायनली गाईज माझं जेवण चाललेलं आहे. आता मी चाललोय झोपायला कारण खूप उशीर झालाय. आता जेवण करून झोपेन. हे बघा, यांचं अजून शूटिंग चालूच आहे. म्हणजे कुठे काहीतरी रील्स बनवायचे. आता झोपूयात आपण कारण खूप थकलोय. डान्स झाला, मस्ती झाली, जेवण झालं, खूप काही झालं करते. चला भेटूया उद्या. ओके, बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. गुड मॉर्निंग. सो गाईज आता सकाळ झालेली आहे. चला आपण आता आपल्या काही टीम मधल्या मेंबर्सकडे जाणार आहोत. उठले की नाही ते पाहूयात कारण सगळे ऑलरेडी इथे अशी जन्नत सारखी झोप लागली. त्यामुळे कोण उठेल आणि कोण उठलंय की नाही ते पाहूयात. हा टेंट आहे, सगळ्यांचे लाईनीचे टेंट आहे. आता टेंट मध्ये जाऊया आपण. ऑलरेडी मम्मी उठलेली दिसत आहे. मम्मी उठलेली आहे, उठलेली आहे. मम्मी गुड मॉर्निंग. ओके, येऊ ना. गुड मॉर्निंग भूत. गुड मॉर्निंग. तिने मेकअप नाही केला ना सकाळी. सो गाईज मस्त वाटतंय इकडचं नेचर. वाव, छान नेचर आहे. खूप बरं वाटला. दोन बाई आपले उठलेले आहेत. मग त्यांना कॅमेरा समोर यायचं असतं पण ते मुद्दाम नाटकं करतात. आयुष्याचं एन्जॉयमेंट कसं असावं त्यांच्यावर का असावं. ह्याला मास्क पाहिजेच. अरे दादा गुड मॉर्निंग. गाईज आता आम्ही चाललेलो आहे स्विमिंग पूल मध्ये. माझा भाऊ पण कुदणार आहे स्विमिंग पूल मध्ये. तर तुम्ही बघा काय होणार आहे पुढे. चला. मला पुणेकरांचा आवाज येतोय. चला पण पुणेकरांना भेटूया. पुणेकर उठले की नाही म्हणून. डालो पहिला बाहेर जा तू. सगळे डालो म्हणजे रात्री सगळे डालो केलं होतं. म्हणजे डालो म्हणजे रात्री खूप मजा केली या लोकांनी. मस्त मजा केली. या भावना विकी भावनेला डोक्यात घेतलं. माझी अडकलेली होती. मला वाटलं ह्या पण पिला पण मला चढायची ना, माझी उलटी व्हायची. तुझे काय अडकली होती?
आमचे टेंट आहेत जिथे आम्ही आज रात्री राहिलो. तो नेचर दाखवतो. सिक्स पॅक आहेत बाईचे. एक नंबर म्हणजे सो गाइस बहुत अच्छा प्लेस है और बहुत मजा आ रहा है. और अभी हम लोग जाने वाले हैं स्विमिंग पूल में ड्रीम 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 स्विमिंग के लिए. सब रेडी होते हैं. वाव क्या नेचर है गाइस. आता मलाही राहत नाहीये अंगात असं चरचर नाचणारे काटे सुटलेत. आणि चला आता स्विमिंग पूलमध्ये आपण एन्जॉय करणार आहोत. तुला काय कंटाळा आले का टेन्शन नाही त्यांचा? कंटाळा नाही आला कसला विचार करतोय थंड एवढं पाणी मारू का नको. अरे बाबा घे घरी गेली की वहिनी सेवा करेल तुझी. अजून लग्न नाही झाला आमचं किती काय. थंड पाणी आहे ना. थंड पाणी चला आता थोडं गरम पाण्याने अंघोळ करूया आणि मग तयारी करूया. आणि हॅलो तर मंडळी अंघोळ झाली, रेडी झालोय. आई पण रेडी झाली आहे. सो आता आपण अजून काय काय आहोत. हे काय आहे, तूप आहे, बटर. अच्छा बटर आहे, पोहे आणि वडापाव. वाव. ब्रेड, अंडे, बस. अच्छा एवढेच आहे. अच्छा खूप छान असा नाश्ता आहे. चला नाश्ता करूया. चला नाश्ता करूयात आणि मग पुढची फोटोशूट फोटो वगैरे आणि बरंच काही ते करण्यासारखं आहे ते आपण करणार आहोत. चला मजा. आई नाश्ता. तर मंडळी आता आम्ही चाललोय नेक्स्ट पॉइंटला. म्हणजेच इकडनं आता रिव्हरला जाणार आहोत आणि तिकडनं मग परत दिल्ली. खूप छान होता आणि खूप छान राहिला. सगळेजण आता मी चाललोय. मम्मी कम 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 कम. मम्मी राहिली मागे. सावकाश 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 सावकाश. खूप मजा आली. ऋषिकेश मध्ये खरंच खूप छान टेंट होतं, छान मजा आली. आता आपण कुठे आलो जातो? आता आपण चालू रिव्हर राफ्टिंगला. रिव्हर राफ्टिंगसाठी आपण निघतो आता इकडनं अजून पुढे. त्याच्यानंतर आपण चाललोय रामविला, लक्ष्मणविला आणि मार्केट बघायला. तिथून आपण निघणार आहे दिल्लीसाठी. आम्ही आज रवाना होतोय. म्हणजे आज राफ्टिंग वगैरे करून त्यानंतर शॉपिंग करून आम्ही निघणार आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
आगे आओ थोड़ा सा, चलाइए फॉरवर्ड एक साथ, बॉडी मूव करो। चिल्लाओ सब लोग, चिल्लाओ। बहुत मजा आ रहा है गाइस, और बहुत देख सकते हैं यहाँ पे मारो, ये रोप पकडना दी। चलो 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 कूदो। अरे रोप चलो भाई आपण रात्री निघणार आहोत 7-8 वाजता दिल्लीला. दिल्लीवरून मग मुंबईसाठी रवाना होऊ. आता दुपारचे 5 वाजलेले आहेत, 5 वाजलेले आहेत आपली, आणि जेवायला आम्ही सुरुवात करतोय. संपूर्ण टीम जेवत आहे. ही आई, चला जेवण करूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात. तर मंडळी, आज आम्ही इकडे निघणार आहोत आणि आज शेवटच्या हॉटेलमध्ये मस्त जेवण आहे. जेवण करून आम्ही झाले की मग दिल्लीसाठी रवाना होणार आहोत आणि दिल्लीवर मग मुंबई. तर मित्रांनो, ही आहे गंगा नदी आहे, ती पाहत आहे. गंगा नदी आहे. तर सगळे आमची मंडळी जी आहे गंगा नदी या ठिकाणी निघालेलो आहे आम्ही. आता चाललोय ते म्हणजे आमच्या दिल्लीला. कापायचं दिल्ली आणि मग आपल्या घरी. तर रात्रीचे 2 वाजले. 3 वाजता आम्हाला इकडनं दिल्लीला आता आम्ही पोहोचलो आणि दिल्लीवरून आता आम्हाला ट्रेन आहे ते म्हणजे मुंबईसाठी. चला, झोप खूप आले. तर मंडळी, दिल्लीवरून आम्ही निघालो आहे आणि दिल्लीवरून निघताना आम्हाला आता रेल्वेमध्ये सकाळ झाली. आज संध्याकाळी आम्ही 11 वाजेपर्यंत घरी पोहोचू. रात्री 3 वाजता बसलो आणि तिथून मग आता ट्रेनमध्ये जाऊ. फ्रेश झालो
आता चालू आहे घराच्या दिशेने. आज रात्री 11 वाजता मी घरी पोहोचू. त्यानंतर मग आराम आणि बाकी सगळी कामं. चला, वीडियो कशी वाटली काय वाटली सब छोड़ के तेरी आऊंगी परिवार ते बन जागा